दत्त, कपिल, महामुनी, विश्वामित्र असे वचिष्ठ असे माणसं भोजनाच्या कार्यक्रमासाठी बोलवले होते. त्यांनी जेवणासाठी बोलवल्यानंतर जेवणाच्या अगोदर त्यांची संतांची पाद्यपूजा आणि नंतर भोजन असा कार्यक्रम त्या जनकाच्या दरबारमध्ये ठरला. त्यावेळेस 88 सहस्त्र ऋषी समोर आले. सुनयनीने असणारा हातामध्ये पूजेचं ताट घेतलं आणि ज्यावेळेस ती पूजा करण्यासाठी भर दरबारामध्ये आली आणि जनकाने इशारा केला, अगं पाहते काय म्हटले, साधू संतांची पूजा कर. 88 सहस्त्र ऋषी तरी ती पूजा करायला तयार नाही. त्यावेळेस जनकाने सांगितलं, काय झालं सुनयने, अगं आपल्या दरबारामध्ये एवढे मोठमोठाले ऋषी आले, या ऋषींचं तू पूजन कर. त्यावेळेस तिने सांगितलं, म्हणले महाराज 88 सहस्त्र ऋषी आहेत, सुख, याज्ञ, दत्त, कपिल, महामुनी असे मोठमोठाले या ठिकाणी ऋषी आहेत, पण मला प्रश्न असा पडला, हे सर्वच एका अधिकाराचे असल्यामुळे प्रथम पूजा कोणाची करू, पूजा पहिली कोणाची करू. शुकाची करायची जायचं तर त्यांचे गुरु याज्ञवल्क्य दत्तासारखी दत्त, महामुनी, कपिल, महामुनी असे मोठमोठाले आहे की ज्यांनी सांख्यशास्त्राचा उपदेश केला. त्या महामुनी असे मोठमोठाले आहेत. म्हटले नेमकं मी नाव कोणाचं घेऊन प्रथम असणार या ठिकाणी पूजा कोणाची करू. ती म्हणजे असं करा, तुम्ही अगोदर नाव घ्या, मी पूजा करते त्यांची. तर शेवटी जनकाला प्रश्न पडला, सुरुवातीला नाव कोणाचं घ्यायचं आणि शेवट कोणाला ठेवायचं असा प्रश्न पडला. तसंच मला सुद्धा प्रश्न पडला, अगोदर नेमकं नाव अगोदर कोणाचं घ्यावा. मग शाळेचा नोकर आमचा ड्रायव्हर आला, त्याचं नाव गणेश. म्हणून जीवनामध्ये असे मोठमोठाले प्रथम एवढ्या अधिकाराचे अशा प्रकारचे माणसं एकत्रित अशा प्रकार झाले. असो जाता जाता पटापटा या ठिकाणी हरिभक्त परमपूजनी विनोद सम्राट आपले रामेश्वरजी महाराज आहेत. ती म्हटलीच होते आजवर जे आले त्यांचं घ्या, मला तुमचं परमपूजनी वाणीभूषण असणारे आपले या ठिकाणी सिद्धेश्वर महाराज दगडगावकर आलेले आहेत. पुन्हा ज्यांची जोडी पाहिल्यानंतर त्या सप्ताचं वैभवच वाढतं, आमचे रामनाथ महाराज सालपे आणि माऊली दिसायला आणि सप्त्यात आमच्या संगच असते. आणि पहिली चाल दिली तर बरण्यात सर एवढी पडून प्रतिपादन करत सांगत असताना महाराज सांगतात की स्वतःच्या जीवनामध्ये आलेली अनुभूती प्रतिपादन अवस्थेचं वर्णन करत असतात. अवस्था म्हटलं की तिथं परमार्थ आला आणि व्यवस्था म्हटलं की त्या ठिकाणी संसार आला. अवस्थेविना परमार्थ होत नाही, व्यवस्थेविना संसार होत नाही. मग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांच्या अवस्थेचं वर्णन आहे. महाराज सांगतात की माझ्या जीवनामध्ये आता शेवट व्यवस्थित झाला. पहिला एक वर्ग असा आहे, महाराज सांगतात की एक वर्ग असा आहे ज्याचा सुरुवातही अशा प्रकारची चांगली होते आणि शेवटही चांगला होतो, एक वर्ग आहे. दुसरा एक वर्ग आहे की ज्याची सुरुवात वाईट होते पण त्याचा शेवट चांगला होतो. आणि काही लोक असे आहेत की महाराज एक वर्ग असा आहे की त्याची सुरुवातही वाईट होते आणि त्याचा शेवटही वाईट होतो. 4 प्रकारचे माणसं आहेत. तर या ठिकाणी जीवनामध्ये झालेल्या अवस्थेचं वर्णन परमार्थ करत असताना फलद्रूप झालेला जो परमार्थ आहे त्या परमार्थाचं यथासांग स्वरूपाने अशा प्रकारचं वर्णन आहे. म्हणून जीवनामध्ये महाराज सांगतात जन्म आणि मृत्यू आणि विवाह या 3 गोष्टी जिथं ठरल्या तिथंच होतात. मानवी जीवनामध्ये महाराज सांगतात जन्म, जिथं जन्म ठरला तिथंच अशा प्रकारचा जन्म होतो. जिथं मृत्यू ठरलेला आहे त्याच ठिकाणी मृत्यू होतो. आणि ज्या मुली संग तुमचा विवाह ठरला असेल त्याच मुलीवर विवाह होतो. याचे फक्त एक वाक्यामध्ये उदाहरण देतो. कारण दशरथ राजाचा कौशल्याशी विवाह ठरत असताना रावणाने अनेक प्रकारचे विघ्न तयार केले, परंतु समुद्राच्या बेटावरती सुद्धा त्यांचं लग्न लागलं. चला, रावणाने पुष्कळ अशा प्रकारचा सीता प्राप्त होण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले, परंतु सीतेबरोबर त्याचा विवाह ठरलेला नव्हता. म्हणून त्याला 16,000 80,000 बायका विवाहावर करावा लागला, परंतु सीतेबरोबर त्याचा विवाह झाला नाही. प्रत्यक्ष भगवान पंढरीश परमात्मा यांनी जीवनामध्ये असणाऱ्या चोखोबराच्या मृत्यू टाळण्यासाठी खूप प्रयत्न केले. महाराज सांगतात त्यांचा गाव खुसाखाली मृत्यू होता. ज्यावेळेस चोखोबरायला वाट लावण्यासाठी प्रत्यक्ष भगवान परमात्मा जातात
रुक्मिणी सांगते की आपला पती कधीही कुठल्याही वारकऱ्याला आतापर्यंत वाट लावण्यासाठी गेला नाही, परंतु वाट लावण्यासाठी या वारकऱ्यालाच म्हणजे चोखोबऱ्याला वाट लावण्यासाठी पुढे जात आहेत गोपाळपुऱ्यामध्ये. शेवटी चोखोबऱ्या सांगतात, देवा तुमच्या पाठीमागे पुष्कळ अशा प्रकारचा व्याप आहे, मी जातो आता मंगळवेड्याला, थांबा इथं. रुक्मिणी साहेब दूरवर अंतर असतात तेवढ्यामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याला राहवलं नाही, एकदम चोखाच्या गळ्यामध्ये हात घातला आणि रडायला सुरुवात केली. देवा कुठपर्यंत रडता, तुम्ही सांगताना जन्म मृत्यू हा पर्याय रे, तेव्हा सोडा मिठी. त्यावेळेस रुक्मिणी साहेब पाठीमागे गेले, देवाचा हात धरला. का म्हणे आतापर्यंत कुठल्याही वारकऱ्याला तुम्ही वाट लावण्यासाठी कधी गेला नाही, आज चोखोबरायला वाट लावत असताना तुम्ही गळ्यामध्ये पडून राहता का बरं? अगं रुक्मिणी, माझा चोखा आता पुन्हा मला भेटणार नाही. म्हणे का? पुढच्या महिन्याला येतील ना ते वारीला, ज्येष्ठ वारीला. अगं म्हणे तो ज्येष्ठ वारीला येणार नाही का? म्हणे त्याच्या घरी काही लग्न वगैरे का? म्हणले तसं काही नाही, त्याचा मृत्यू होणार आहे. म्हणे कुठे होणार आहे? म्हणे एका गावकुसाखाली तो मरणार आहे. म्हटले गावकुसाखाली मरणार आहे? मग हे जर तुम्हाला कळतं तर मग तुम्ही त्याला मंगळवेढ्याला का बरं जाऊ देता? घ्या ना पाठीमागे. अगं म्हणे तो पोट भरण्यासाठी त्याला त्या गावकुसाच्या भिंतीखाली ते भिंतीचं काम करण्यासाठी तो चिखल माती देतो. म्हणे हे तुम्हाला जर कदाचित प्रत्यक्ष जर माहिती असेल तर मग पोट भरण्यासाठी त्याला जर काम करावं लागत असेल तर तुम्ही स्वतः जगाचं भरण पोषण करताना, हा तुम्ही स्वतः जगाचं भरण पोषण करताना एकटा चोखा तुम्हाला भरण पोषण होत नाही. अगं म्हणे तो काही कलियुगातला महाराज नाही, तो काही रिद्धी अन्न खाणार नाही, तो पाठीमागे येणार नाही. म्हटले बरं माघारी येणार नाही, कमीत कमी त्याचा मृत्यू टाळा. म्हटलं रुक्मिणी ऐक, मी या जगामध्ये त्या भक्तावरचे संकट कधीच टाळत नाही. म्हणे तुम्ही काय म्हणता मग मागे पुढे उभा राही सांभाळी, हा का नुसतं माणसं भाप्याचं काम करत? म्हणे अगं तसं नाही, मी आलेल्या भक्तावरचे संकट कधीच टाळले नाही, त्या संकटाच्या वेदना टाळतो. जसं एखाद्या पोटामध्ये गोळा होतो आणि तो गोळा काढण्यासाठी डॉक्टर ऑपरेशन करतो, डॉक्टर ऑपरेशन कधीच टाळत नाही, त्या ऑपरेशन पासून होणाऱ्या वेदना टाळतो. ऑपरेशन टाळत नाही, त्या वेदना टाळतो. तसं या ठिकाणी भक्तावर आलेल्या संकटाची जे आघात आहे त्या आघाताच्या वेदना टाळतो मी, ते आघात कधीच टाळत नाही. म्हणून जीवनामध्ये त्याचा मृत्यू असणारा त्या गावकुसाखाली ठरलेला आहे, तेव्हा तो गावकुसाखालीच अशा प्रकारचा होणार आहे. ज्यावेळेस त्यांचा गावकुसाखाली मृत्यू झाला आणि झाल्यानंतर त्याचे हाड, फार मोठा इतिहास आहे, नामदेवरायांना आणायला लावलं. नंतर भगवान परमात्म्याने स्वतःच्या पितांबरामध्ये घेतले आणि त्यांना आपल्या स्वतःच्या महाद्वारामध्ये समाधी दिली. मला सांगण्याचं तात्पर्य, चोखाचा मृत्यू गावकुसाखाली होता म्हणून तो गावकुसाखालीच झाला. ज्याचं लग्न ज्या मुलीबरोबर ठरलं त्याच मुलीबरोबर होतो. म्हणून या जगामध्ये शास्त्रकाराने 3 गोष्टी अपरिहार्य सांगितल्यामध्ये जन्म, मृत्यू आणि विवाह, या 3 गोष्टी अपरिहार्य आहेत. म्हणून जीवनामध्ये हा असणारा जीवनाचा म्हणतात शेवट झाला. शेवट झाला याचा अर्थ याची सुरुवात कुठेतरी असली पाहिजे. त्याला द्वंद्व म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये. जसं रात्र म्हटलं की दिवस आला, सुख म्हटलं की दुःख आलं, हे विरोधार्थी शब्द आहेत. म्हणून मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की त्याला द्वंद्व म्हटलेलं आहे. जीवनात ज्या अर्थी शेवट हा शब्द वापरतात त्या अर्थी याची सुरुवात कुठंतरी झाली पाहिजे. जसे या जगामध्ये आपण तुकोबाने त्याचं वर्णन करतात की आपण झाडं झुडं पाहतो, तर या झाडाचा सुरुवाती महाराज सांगतात त्याचं वर्णन करत असताना, शेवटी बीज एकले, शेवटी बीज एक, शेवटी बीज एकटा. म्हणून या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना कधी कधी सुरुवात जरी वाईट झाली तर महाराज सांगतात त्याचा शेवट चांगला झाला पाहिजे. म्हणून जीवनामध्ये कधी कधी सुरुवात वाईट होते पण शेवट चांगला होतो. ऐका, फक्त आपण एक वाक्यामध्ये उदाहरण पाहून पुढे निघून जाऊ. वाल्या कोळ्याचा जर विचार केला तर याची सुरुवात वाईट आहे पण त्याचा शेवट चांगला आहे. मग शेवटचा दिवस गोड होण्यासाठीच अट्टहास करावा लागतो. यासाठी केला होता
शेवट असणारा वाल्या कोळ्याचा मार सांगतात. वाल्मिक ऋषीच्या निमित्ताने या स्वरूपाने त्यांचा शेवट अशा प्रकारचा चांगला झाला. म्हणून जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अनेक असणाऱ्या शास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण आहे की ज्याची सुरुवात अशा प्रकारची वाईट आहे. चला, पांडवाच्या जन्माचा अधिक विचार करत असताना सर्वांचीच सुरुवात वाईट आहे, पण शेवट पाहते पांडव अखंड वनवासी महाराज सांगतात त्यांचा शेवट असणारा या ठिकाणी गोड आहे. चला, दुर्योधनाची 100 पोरं धृतराष्ट्राच्या पोटी आणि गांधारीच्या पोटी निर्माण झाली. यांची सुरुवात फार सुंदर प्रकारची होती. एका राजवाड्यात एका राजमहलामध्ये होती, पण शेवटी महाराज सांगतात ज्यावेळेस भीमाची गदा पडली मांडीवरती तर रक्ताच्या करंज्या वाढल्या. तर ग्लानी येऊन पडलेला दुर्योधन शेवट चौबाजूला पाहण्यास सुरुवात केली तर 100 भावापैकी आणि 11 अक्षोणी सैन्यापैकी एकही माणूस नौकर चाकर त्याला दिसला नाही. आणि शेवटी त्याला त्याच्या देहाला खाण्यासाठी सावजादी पशु पक्षी धावत होते. शेवट वाईट झाला. म्हणून जीवनामध्ये सुरुवात जरी कदाचित अगोदर मनुष्य गरीब असावा, नंतर श्रीमंती आहे. गरिबीच्या पोटी श्रीमंती चांगली, पण श्रीमंतीच्या पोटी गरिबी सर्वात वाईट अशा प्रकारची आहे. असो याचा पण शेवट अशा प्रकारचा जरी चांगला झालेला आहे. दुसरा एक वर्ग असा आहे ज्याचा शेवट सुरुवात चांगली तर दुर्योधनाधिकारी त्याचा वाईट आहे. आणि एक ऐका, ज्याची सुरुवातही चांगली आहे आणि ज्याचा शेवटही अशा प्रकारचा चांगला आहे. म्हणून असे साधू किंवा संत म्हणतात. त्यांना दोन दिसताना समानार्थी शब्द आहेत, साधू आणि संत, पण याच्यामध्ये फार मोठी तफावत. साधू या शब्दामध्ये असं आहे की जन्माला आल्यानंतर साधना करून भगवत प्राप्ती करून घेणे त्याला साधू म्हटलेलं आहे. आणि जन्माला येण्याच्या अगोदर त्याचं ज्ञान स्वयंभू स्वरूपाने शिल्लक राहून जन्माला अवताराला येत असतो त्याला संत म्हणतात. साधनादी साधन करून भगवत प्राप्तीसाठी गेलेले साधू आणि जन्माला येण्याच्या अगोदर जे ज्ञानी असतात, केवळ जगाच्या उद्धारासाठी अवतार घेत असतात, त्याला संत अशा प्रकारचा म्हणतात. साधू आणि संत याच्यामध्ये असा एवढा तफावत आहे. म्हणून जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबा सांगतात की माझ्या जीवनामध्ये सुरुवात अशा प्रकारची कशा पद्धतीने झाली आणि शेवट कशा पद्धतीने झाला. म्हणून महाराजांचं दिग्दर्शन करत असताना तुकोबा सांगतात पारमार्थिक क्षेत्रातली सुरुवात वेगळी आणि शेवट वेगळा, आणि प्रपंचातली किंवा संसारातली सुरुवात आणि शेवट वेगळा. आता ऐका, इकडे जर आपण विचार केला तर ते म्हणतात श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा फार वैभवशाली आहे का? श्रीमंत सावकाराच्या गडगंज असणाऱ्या श्रीमंतीमध्ये ऐश्वर्यामध्ये होते, पण शेवट त्यांचं आपण वर्णन ऐकतो, जाता पुढे कुत्रे घर राखी. बस, जास्त वर्णन करायला नको. तुकोबाराच्या लौकिक जीवनाचा आपला विचार आहे, पारमार्थिक जीवनाचा नाही. इकडे लौकिक विचाराने व्यावहारिक दृष्टीने जर आपण पाहिलं तर त्यांच्या जीवनामध्ये 3 परंपरा शिल्लक होत्या. एक अवतार परंपरा, दुसरी अनुवंशिक परंपरा, तिसरी गुरु परंपरा. या 3 परंपरा जीवना माणसामध्ये असायच्या. साधूच्या ठिकाणी अवतार परंपरा आहे, कारण अवतार परंपरा साधू संत वर्णन करत असताना आपण जर माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा आढावा पाहिला तर ज्ञानेश्वर महाराजांची अवतार परंपरा स्वतः सांगतात. कारण ज्ञानेश्वर महाराज हे महाविष्णूचे अवतार होते,
महाविष्णूचा अवतार आपण पाहिली तर मला सांगतात महाविष्णूचा अवतार महाविष्णूने दिलं किंवा इकडे आपण नागबाबांच्या अवताराचा परंपरेचा आपण विचार करू भानुदासाची कुडी महाविष्णूचा अवतार चला तुकोबारांचा आपण पाहू पहिल्या विचारामध्ये केल्यानंतर भक्त प्रल्हादापासून अवतार परंपरा आहे सर्वोच्च अवताराचं काही वर्णन करायचं आणि आपल्याला धावत्या मार्गाने पुढे निघून जायचंय म्हणून तुकोबारांच्या सर्व संतांची अवतार परंपरा आहे मला हे सांगायचं दुसरी त्यांची गुरु परंपरा आहे माऊली सांगतात आदिनाथ गुरु सकळ सिद्धार्थ रामचंद्र हे अवतार परंपरा आहे किंवा तुकोबारांची अवतार परंपरा सांगत असताना गुरु परंपरा सांगता मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळे येथून अंशरूपी ब्रह्मा उपदेश राही चतुश्लोकीचारी भागत ते गुज विधाता सांगणे नारदाशी नारद व्यासाशी उपदेश राघवाचरण केशवचरण बाबाजीची पूर्ण कृपा त्याची बाबाजींनी स्वप्नी होऊन तो केला अनुग्रह दिला आणि जगती जगद्गुरु तुका अवतार नामाचा संप्रदाय सकाळच्या दुनिया निळामणे मज उपदेश केला संप्रदाय दिला सकळ जना असा प्रत्येक साधू संतांनी आपली परंपरा सांगितली किंवा नागबाबाची परंपरा आहे ना गुरु परंपरा मला सांगतात या जीवनामध्ये आमची असणारी परंपरा जो निर्गुण निराभास येथून उद्भव शबल ब्रह्मास आदि नारायण म्हणती त्यास तो सर्वास आदि गुरु तयाचा ब्रह्मा अनुग्रहित असो संपूर्ण अभंगी पाहून घ्या जीवनामध्ये अवतार परंपरा जशी साधू संतांच्या ठिकाणी तशी गुरु परंपरा देखील आहे एक तिसरी परंपरा आहे त्याला उज्ज्वल परंपरा म्हणतात ती म्हणजे वंश परंपरा तुकोबारा म्हणतात माझ्या जीवनामध्ये जी मी परमार्थ करतो हा माझ्या जीवनामध्ये नाही तर वंश परंपरा दास मी अंकित आमच्या विश्वंभर बाबापासून आमच्या घरामध्ये वारी आलेली म्हणजे ही परमार्थाची गुरु परंपरा आहे पण ही आनुषिक परंपरा सुद्धा आहे चला आपण तुकोबारांच्या जीवनामध्ये विश्वंभर बाबापासून जर तुकोबारापर्यंत जर आपण पाहिलं की तिथं वर्णसंकर कुठेही आलेला नाही चला कुठेही आला नाही नाथबाबांच्या परंपरेमध्ये भानुदासाच्या कुळीपासून नाथबाबापर्यंत कुठेही अशा प्रकारचा नाथबाबाला मुलगा झाला मुलगी झालेली होती ती वैजापूर तालुक्यामध्ये दिली पण त्यांनी मध्यंतरी असा काही दत्तक पुत्र किंवा असं किंवा एखादा माणूस इकडचा तिकडे करून वर्णसंकर केलेला नाही माऊलीच्या जीवनामध्ये ते सारे तिघे भाऊ ब्रह्मचारी होते मुक्ताई ब्रह्मचारी होती पण त्यांच्या असणाऱ्या विठ्ठल पंथापासून त्याच्या अगोदर पासून जर परंपरा त्र्यंबक पंथापर्यंत जरी आपण पाहिली तर त्यांच्या जीवनामध्ये कुठेही वर्णसंकर झालेला नाही